नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, नुकत्याच पार पडलेल्या फिफा महिला विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे स्पेन या देशाने इंग्लंड या देशाला हरवून प्रथमच्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चालत जा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यास प्रोत्साहित करण्यासाठी निवडणूक आयोगाचा राष्ट्रीय आयकॉन म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर नुकतेच आता निवडणूक आयोगाने आपला राष्ट्रीय आयकॉन म्हणून सचिन तेंडुलकर यांची नियुक्ती केलेली आहे. सचिन तेंडुलकर यांच्याबरोबर निवडणूक आयोगाने एक 3 वर्षाचा सामंजस्य करार केलेला आहे. याआधी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील मौखिक स्वच्छता मोहिमेसाठी सचिन तेंडुलकर यांची स्माइल अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. आणि कालच्या सत्रात आपण पाहिलं होतं, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने राहुल द्रविड यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड केलेली आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात राहू द्या, एक्झाम मध्ये हमखास विचारण्यात येईल. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांची निवड करण्यात आलेली आहे. प्रकाश श्रीवास्तव यांच्याविषयीचे काही पॉइंट नोट करून घ्या. त्यांनी 11 ऑक्टोबर 2021 ते 30 मार्च 2023 या कालावधीत कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्य केलेलं आहे व आता ते राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे 4थे अध्यक्ष बनलेले आहेत. याआधी 3रे अध्यक्ष AK गोयल हे जुलैमध्ये निवृत्त झाल्यानंतर न्यायमूर्ती शिवकुमार सिंग यांची कार्यवाहक अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती व शेवटी आता न्यायाधीश प्रकाश श्रीवास्तव यांची या पदावर निवड झालेली आहे. मित्रांनो, आता हे जे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणावरील अध्यक्ष असतात यांची नियुक्ती केंद्र सरकार सरन्यायाधीशांशी सल्लामसलत करून करत असते. आता इथे हे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण आहे, याविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहून घेऊया. तर पहा, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना 18 ऑक्टोबर 2010 रोजी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण कायदा 2010 अंतर्गत करण्यात आलेली आहे. आणि विशेष पर्यावरण न्यायाधिकरणाची स्थापना करणारा भारत हा जगातील 3रा देश आहे. याआधी अशा प्रकारचे न्यायाधिकरण ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 2च देशामध्ये होते. त्यानंतर भारत असे न्यायाधिकरण सुरू करणारा जगातील 3रा देश ठरलेला आहे. बरं, या राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचं मुख्यालय कुठे आहे? तर दिल्ली येथे आहे. आणि इतर 4 प्रादेशिक कार्यालये भोपाळ, पुणे, कोलकाता आणि चेन्नई येथे आहेत. आणि राष्ट्रीय न्यायाधिकरणाचे जे अध्यक्षपद आहे यावर सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती केली जाते. या न्यायाधिकरणाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर लोकेश्वर सिंह पंत हे पहिले अध्यक्ष होते आणि स्वतंत्र कुमार हे दुसरे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 3 पहा. भारतातील पहिली हायड्रोजन इंधन सेल बस सेवा कोणत्या शहरात सुरू करण्यात आली आहे? तर आता भारतातील पहिली हायड्रोजन इंधन सेल बस सेवा ही लेह मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. मित्रांनो, हा उपक्रम NTPC द्वारे राबवण्यात येत आहे आणि शहरांतर्गत वाहतुकीसाठी NTPC ने लेह प्रशासनाला 5 हायड्रोजन इंधन सेल बसेसचा पुरवठा केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारतीय तटरक्षक दलाने सागरी सहकार्य वाढवण्यासाठी कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केला आहे? तर नुकताच आता भारतीय तटरक्षक दलाने सागरी सहकार्य वाढवण्यासाठी फिलिपिन्स देशासोबत सामंजस्य करार केलेला आहे. यासहच दोन्ही देशांमधील सागरी मुद्द्यावर झालेली ही पहिलीच द्विपक्षीय बैठक होती. प्रश्न क्रमांक 5 पहा. आता यामध्ये काय विचारलेलं आहे? चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे आणि रिकामी जागा या तारखेस विक्रम लँडरने चंद्रावर यशस्वी लँडिंग केले आहे. आता आपल्याला येथे विक्रम लँडरने जे चंद्रावर लँडिंग केलेलं आहे ती डेट सांगायची आहे. तर विक्रम लँडरने 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर यशस्वी लँडिंग केलेली आहे. ही डेट लक्षात ठेवा, अत्यंत महत्वाची आहे. 23 ऑगस्ट रोजी 6:04 विक्रम लँडरने चंद्रावर यशस्वी लँडिंग केलेलं आहे. याबरोबरच चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातील 4था देश ठरलेला आहे. याआधी अमेरिका, रशिया आणि चीनने देखील अशी कामगिरी केलेली आहे. बरं, भारताने चंद्रयान 3 कधी लॉन्च केलं होतं? तर 14 जुलै रोजी लॉन्च केलं होतं आणि 41 दिवसानंतर याचं लँडर चंद्रावर पोहोचलेलं आहे. यासच आपल्याला इथे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, चंद्रयान 3 हे मिशन GSLV Mk3 M4 या रॉकेटद्वारे लॉन्च करण्यात आलं होतं व या मिशनचे मिशन डायरेक्टर कोण आहेत? तर S मोहन कुमार हे मिशन डायरेक्टर आहेत. तर प्रोजेक्ट डायरेक्टर हे P वीर मुथ्थुवेल हे आहेत. भारत सरकारने 2003 मध्ये चंद्रयान संकल्पना मांडली होती आणि 15 ऑगस्ट 2003 मध्ये
तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी देशाच्या चांद्र मोहिमेची घोषणा केली होती? प्रश्न क्रमांक 6 पहा. थायलंड या देशाचे 30वे पंतप्रधान कोण बनले आहेत? तर नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये थायलंड या देशाचे 30वे पंतप्रधान हे श्वेता थाविसीन हे बनलेले आहेत. श्वेता थाविसीन यांच्या फू थाई पक्षाने संसदेच्या दोन्ही सभागृहात बहुमत मिळवल्यानंतर ते आता थायलंडचे 30वे पंतप्रधान बनलेले आहेत. हे जे श्वेता थाविसीन आहेत हे थायलंड या देशातील सर्वात मोठ्या रिअल इस्टेट कंपनीचे प्रमुख आहेत. थायलंड विषयी हे सुद्धा नोट करून घ्या. थायलंडची राजधानी बँकॉक आहे. तर थायलंडचे चलन काय आहे? तर थाई बात हे थायलंड या देशाचं चलन आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा. 2023चा आंतरराष्ट्रीय यंग इको हिरो अवॉर्ड किती भारतीय तरुणांना जाहीर झाला आहे? तर 2023चा आंतरराष्ट्रीय यंग इको हिरो अवॉर्ड हा 5 भारतीय तरुणांना जाहीर झालेला आहे. जगभरातील एकूण 17 किशोरवयीन पर्यावरण कार्यकर्त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यामध्ये 5 भारतीयांचा समावेश आहे. यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. मेरठमधील एया दीक्षित, बँगलोरमधील मन्या हार्ज, नवी दिल्लीमधील निर्वाण सोमानी आणि मन्नत कौर व मुंबईमधील कर्णव रस्तोगी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार ॲक्शन फॉर नेचरद्वारे 8 ते 16 वयोगटातील मुले आणि किशोरांना दिला जातो. प्रश्न क्रमांक 8 पहा. आता नुकतेच खेलो इंडिया वुमन्स लीगच्या नावात बदल करण्यात आला आहे. तर आता ही जी स्पर्धा आहे ही कोणत्या नावाने ओळखली जाईल? तर आता खेलो इंडिया वुमन्स लीग ही स्पर्धा अस्मिता महिला लीग या नावाने ओळखली जाईल. आणि ही जी घोषणा आहे ही घोषणा केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी केलेली आहे. आता इथे आपल्याला अस्मिताचा फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्यायचा आहे. अस्मिता म्हणजे अचिव्हिंग स्पोर्ट्स माइलस्टोन बाय इन्स्पायरिंग वुमन थ्रू ॲक्शन असं याचा फुल फॉर्म आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जीवन साधना पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच मधु कांबीकर यांना जीवन साधना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक गुजराती दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक गुजराती दिवस आहे हा 24 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. आणि हा दिवस 24 ऑगस्ट रोजीच का साजरा केला जातो? तर गुजरातचे महान लेखक वीर नर्मद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस 24 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. आणि हे जे कवी वीर नर्मद आहेत यांना गुजराती भाषेचे निर्माते मानलं जातं. आजच्या सेशनमधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कोणत्या देशाने गरोदरपणाच्या काळात बाळांचं संरक्षण करणाऱ्या पहिल्या RSV लसीच्या वापराला मान्यता दिली आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होईल त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.